बघूयात एक महत्त्वाची बातमी। राज्य सरकारनं महिला सक्षमीकरणासाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि त्यामुळे महिलांना आर्थिक बळ मिळालं। आता मुंबई बँकेनं या लाडक्या बहिणींना आणखी आर्थिक सक्षम करण्यासाठी महत्त्वाचं पाऊल उचललंय। 10 लाख लाडक्या बहिणींना प्रत्येकी 1 लाखांचं बिनव्याजी कर्ज दिलं जाणार आहे आणि त्यामुळे लाडक्या बहिणींना छोटा मोठा उद्योग व्यवसाय सुरू करणं शक्य होईल। तसंच 5 ते 10 महिलांना एकत्र येऊन एखादा मोठा व्यवसायही सुरू करता येणार आहे। विशेष म्हणजे लाडक्या बहिणींना दिल्या जाणाऱ्या या कर्जाचा व्याजाचा परतावा राज्य सरकार देणार आहे। मुंबई बँकेचा हा निर्णय मुंबईतील लाडक्या बहिणींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचा ठरणार आहे। आणि याच विषयी बोलण्याकरता भाजपचे आमदार मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर आपल्याबरोबर आहेत। प्रवीण भाऊ, पहिले तर आपलं अभिनंदन। एक महत्त्वाचा निर्णय जो आहे तो महिलांकरता आपण घेतला। या निमित्तानं महिलांचं आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरण देखील होणार आहे। थेट प्रश्न, आता लाडक्या बहिणी ज्या आहेत ते कान देऊन ऐकतायत की जर याकरता आपल्याकडे आम्हाला अर्ज करायचा आहे, काय करावं लागेल, कशा स्वरूपाचा हा निर्णय, कसा फायदा होईल? सर्वप्रथम हा निर्णय आणि योजना काय ते सांगतो, मला थोडा वेळ द्या। जी, महाराष्ट्र सरकारने लाडक्या बहिणींना दिलासा देण्यासाठी, हातभार लावण्यासाठी त्यांच्या संसारामध्ये वाटचालीत 1,500 रुपये देण्याचा महत्त्वाकांक्षी आणि ऐतिहासिक निर्णय घेतला। आता हे 1,500 रुपये त्या लाडक्या बहिणींना दीर्घकाल मोठा आधार देता यावा अशा प्रकारची भावना माननीय मुख्यमंत्र्यांची आहे। आणि मग मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे की या लाडक्या बहिणींना दिलेले 1,500 रुपये हे अर्थव्यवस्थेत आले पाहिजेत। याचा अर्थ काय, तर त्यांनी छोटे छोटे त्या ठिकाणी व्यवसाय उद्योग करून त्यातनं पैसा हा खेळता राहिला पाहिजे आणि ज्याच्यामुळं 1,500चे 15,000 या लाडक्या बहिणी व्यवसाय उद्योगाच्या माध्यमातून करू शकतील। आणि मग जर हे 1,500 रुपये व्यवसायात आले पाहिजेत तर याकरता या लाडक्या बहिणींना 1,500त का व्यवसाय करता येत नाही। मग जिल्हा मुंबई बँकेनं आम्ही धोरण त्या ठिकाणी केलं की या लाडक्या बहिणींना 9% व्याजदराने कर्ज द्यायचं आणि एकीला कुठलाही मॉर्गेज न घेता त्या बहिणीला 1 लाखापर्यंत, 5 बहिणी असतील तर 5 लाख, 10 असतील तर 10 लाख एकत्रित त्या ठिकाणी कर्ज द्यायचं। नंतर माझ्या लक्षात आलं की महाराष्ट्र शासन महिलांसाठी अनेक योजना आहेत आणि 12% व्याजाचा परतावा हे महामंडळं देतात। मग मी आमच्या अधिकाऱ्यांना पाठवून राज्य सरकारकडून ही कुठली महामंडळं आहेत, तर अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ आहे जे 15 लाखापर्यंत त्या ठिकाणी, आता मला वाटतं 30 लाख झालं आहे, व्याजाचा परतावा देतं। त्यामध्ये त्या कक्षेत बसणाऱ्या महिला आणता येतील आपल्याला। त्यानंतर विजय NT आहे, भटक्या विमुक्तांचं महामंडळ आहे, OBC महामंडळ आहे। आणि आई नावाची योजना पर्यटन महामंडळाची आहे की त्या 15 लाखापर्यंत 12% व्याजदरापर्यंत व्याजाचा परतावा ते देतात। मग या सगळ्या महामंडळांशी मी चर्चा केली, अधिकाऱ्यांनी चर्चा केली आणि त्यांनी मग सकारात्मक मानसिकता दाखवली। कारण आपण बघाल की एवढ्या चांगल्या योजना व्याजाच्या परताव्याच्या असूनही पाहिजे तसा लाभ झाला नाही। एखादा अण्णासाहेब पाटील महामंडळाचा अपवाद वगळला, तो सुद्धा आमचे नरेंद्र पाटील पुढाकार घेत आहेत म्हणून मोठ्या प्रमाणावर त्याला लाभ मिळतोय। जी, तर आई नावाची योजना आहे ती 15 लाखापर्यंत आपण 12%चा व्याज परतावा देतो। मग मी या 4ही महामंडळांनी एकत्रित बैठक लावावी अशी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती केली। आणि मी धन्यवाद देतो माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांनी वर्षा निवासस्थानी या 4ही महामंडळाचे अधिकारी, फायनान्सचे अधिकारी आणि मुंबई बँकेची संयुक्त बैठक लावली आणि मुंबई बँकेशी या 4ही महामंडळांचा व्याजाचा परतावाची सांगड घालून त्या ठिकाणी उलट त्यांचे 3% वाचले, कारण ते 12%पर्यंत व्याजाचा परतावा देत होते। आणि मग इंटरेस्ट परत आल्यानंतर त्या महिलेला लगेच पुन्हा आपण ते व्याज परत करणार, जेणेकरून तुला 0% व्याजदराने या लाडक्या बहिणीला कर्ज उपलब्ध होईल आणि तिचा पैसा आणि त्यांनी केलेल्या ग्रुपच्या माध्यमातून जे छोटे व्यवसाय उभे राहतील
त्यातनं आपल्या अर्थव्यवस्थेत पैसे खेळते राहतील आणि जो मूळ उद्देश आहे महिलांचं सबलीकरण, ते महिलांचं सबलीकरण खऱ्या अर्थाने आर्थिक सबलीकरण होईल, महिला आर्थिकदृष्ट्या अत्यंत सक्षम होतील. प्रवीण भाऊ, एक ठराविक संख्याच महिलांची आपण ठरवली आहे का की इतक्याच महिलांना हा लाभ दिला जाईल? नाही, एक लक्षात ठेवा, खरं म्हणजे राज्यभर ही योजना लागू शकते. बरं, परंतु मी आपल्या आवाक्यात मी एका जिल्हा बँकेचा अध्यक्ष आहे आणि म्हणून मुंबईपुरती ही योजना राबवण्याचा निर्णय गेला. तसं बँकेचं धोरण बनवलं. आता मुंबईत 12-13 लाख लाडक्या बहिणी आहेत, ज्या 1,500 रुपये त्या ठिकाणी राज्य सरकारकडून त्यांना मिळतात. आता मला वाटतं त्यांचं स्क्रुटिनी चाललं आहे. 1-2 लाख महिला कमी झाल्या तरी 10 लाखाच्या आसपास मुंबईत महिला राहतील. आणि मग जर या 10 लाखातले तर 1 लाख अकाउंट आमच्या जिल्हा बँकेतच आहेत, ज्यांच्यावर आम्ही थेट प्रयोग करू शकतो, ज्यांना थेट लगेच कर्ज प्रक्रिया करून उद्योग व्यवसायात मार्गदर्शन करून उभं करू शकतो. आणि त्याच्यामुळे मला वाटतं 10 लाख ही फिगर काही छोटी नाही आहे ना. त्यातनं जशा जशा या महिला त्या ठिकाणी पुढे येतील तसं तसं त्यांना त्या ठिकाणी कर्ज मंजूर करणं, व्याजाचा परतावा मिळवून देणं आणि त्याचबरोबर उद्योग व्यवसायासाठी सुद्धा मार्गदर्शन करून त्यांना मार्केटिंग उपलब्ध करून देण्याचा मानस अशा प्रकारच्या योजनेमध्ये आहे. आणि याकरता मी मुंबईच्या महापालिका आयुक्तांशी बोललो आहे, अतिरिक्त आयुक्तांशी बोललो आहे की जे मॉल आहेत की मुंबईतला मार्केटिंगमध्ये जिथे जिथे स्कोप आहे तिथे त्या ठिकाणी मार्केटिंगसुद्धा या महिलांनी निर्माण केलेल्या छोट्या मोठ्या वस्तूंना मिळवून द्यावं, जेणेकरून महिला या अर्थव्यवस्थेच्या प्रक्रियेमध्ये माझ्या लाडक्या बहिणी सहभागी होतील आणि महाराष्ट्राच्या आर्थिक उलाढालीमध्ये त्यांचाही खारीचा वाटा त्या ठिकाणी असू शकेल. आणि माननीय मुख्यमंत्र्यांना जे वाटतं की या ठिकाणी हे पैसे जर इकॉनॉमीमध्ये आले तर त्या ठिकाणी शासनालाही त्या ठिकाणी हातभार लागणार आहे. प्रवीण भाऊ, अर्ज केल्यानंतर किती दिवसात हे लाख रुपयाचं कर्ज मिळेल? आणि जोडून जसं तुम्ही म्हणालात की नुसतं हे कर्जच नाही तर या महिलांना नेमका कुठला उद्योग करावासा वाटतोय हे जाणून घेऊन त्यांना मार्गदर्शन करून पुढे देखील माणसं त्यांना जोडून दिली जाणार का? हो, नक्कीच. कारण शेवटी नुसतं कर्ज देऊन चालणार नाही. कर्जाचा अर्ज आला आमच्या ब्रांचला, मुंबईत साधारणतः 50 ब्रांचेस आमच्या आहेत, 3 एक्सटेन्शन काउंटर आहेत. आणि त्या ठिकाणी अर्ज आल्यानंतर अर्जाची प्रोसेस होईल आणि ते अर्ज मग आमच्या संचालक मंडळापुढे येईल आणि साधारण 10-15 दिवसामध्ये या सगळ्या प्रक्रिया पूर्ण होतील. आमचा प्रयत्न राहणार आहे, आम्ही संचालक ब्रांचला शाखा स्तरावरच अधिकार देणार आहे, जेणेकरून पुन्हा तो 15 दिवसाचा वेळ वाचून त्या ठिकाणी आपल्याला आठवडाभरात सुद्धा देता येतं आहे का असा आमचा प्रयत्न राहील. आणि याचं मार्केटिंग करून देण्यासाठी सुद्धा आम्ही विविध यंत्रणांशी बोलतो आहे. माननीय मुख्यमंत्र्यांना मी विनंती केली की सरकारच्या जी छोटी मोठी कामं असतात तीसुद्धा जर या महिलांना प्राधान्याने त्या ठिकाणी दिली तर त्यांनाही सोपं पडेल आणि त्याही ताकदीनं पुढे येतील, त्यांनी आर्थिकदृष्ट्या भक्कम होतील. आता उदाहरणादाखल मी आपल्याला सांगतो की मी जो एका सेक्टरवर प्रयोग करतो आहे की माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी खनिजमधून मुंबईमध्ये हजारो शिलाई मशीन त्या ठिकाणी दिलेले आहेत. मागे एक कार्यक्रम आमचा झाला, प्रसाद लाडने पुढाकार घेतला, 6000 मशीन आम्ही षण्मुखानंदला माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरित केल्या. आता या 6000 मशीन आम्ही त्यांना दिलेल्या आहेत, परंतु त्या ट्रेन आहेत का ज्यांना दिल्या आहेत, त्या नसतील तर त्यांना ट्रेनिंग देणं आणि जर ट्रेन झाल्या तर त्यांना सुई, दोरा, कातर, कापड यासाठी समजा उद्या 25,000 लागले, 50,000 लागले तर ते उपलब्ध होतील आणि त्या व्यवसाय करतील. आणि त्यांना शिलाई मशीन एका योजनेत आणले पण ते व्यवसाय काय करणार, पुढे काय? त्याच्यामुळे मला वाटतं त्यांनी व्यवसाय करून त्यांचा पैसा अर्थव्यवस्थेत यावा आणि शासनालाही एक प्रकारची मदत होणार आहे. कारण सातत्यानं टीका होते, बर्डन येतं, हे असं करतंय शासन, तसं करतंय, तर पैशाची कमीच होणार नाही. उलट माझ्या या महिला भगिनी, लाडक्या बहिणी महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला
आपल्या परीनं त्या ठिकाणी बळकटी देतील अशा प्रकारचं हे नियोजन त्या ठिकाणी आहे। आणि मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतलाय, सरकारचे खात्यांचे अधिकारी या साठी त्या ठिकाणी चांगले सकारात्मक आहेत आणि मला वाटतं ही योजना लवकरात लवकर त्या ठिकाणी आम्ही कार्यान्वित करू। तशा प्रकारचं शासन स्तरावर GR काढण्याचं सुद्धा काम आहे, कारण माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी वर्षाच्या बैठकीत अशा प्रकारचा निर्णय घेण्याचे स्पष्ट आदेशही त्या ठिकाणी दिलेले आहेत। म्हणजे हा जो निर्णय आहे हा केवळ मुंबई बँकेपुरता मर्यादित न राहता हा राज्यभरातल्या सगळ्या बँकांना लागू होईल का? नाही, नक्कीच या प्रसंगी राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रशासकीय मंडळाचे अनास्कर होते। त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी हेही सांगितलं की पहिला आपण एक सक्सेस मॉडेल त्या ठिकाणी तयार करा आणि आम्ही जसं सेल्फ डेव्हलपमेंटचं सक्सेस मॉडेल केलं की आपण सगळ्यांना पुरं पडू शकत नाही, परंतु कुणीतरी तिकडे पुढाकार घ्यावा लागतो। आज आम्ही सेल्फ डेव्हलपमेंट केलं, ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेनं हाऊसिंग सेल्फ डेव्हलपमेंटला पैसे द्यायला सुरुवात केली। आता मुंबई जिल्हा बँकेची अशा प्रकारची योजना सफल झाली, कार्यान्वित झाली की निश्चित राज्यामध्ये काही 4-5 अपवादात्मक बँका सोडल्या तर सगळ्या जिल्हा बँका अशा प्रकारची योजना त्या ठिकाणी शासनाशी समन्वय करून आणू शकतात आणि महाराष्ट्रामध्ये अनेक सहकारी संस्था मजबूत ताकदवान आहेत। तर अशा प्रकारे शासनाने त्यांच्या योजनेची सांगड घातली तर मला वाटतं पैसे अजिबात कमी पडणार नाहीत। हजारोंच्या लाखोच्या संख्येनं महिला उद्योग व्यवसायामध्ये त्या ठिकाणी कार्यरत होऊन त्या ठिकाणी अर्थव्यवस्थेत त्यांचा पैसा येऊ शकतो, त्या ताकदवान होऊ शकतात। या योजनेचा लाभ घेण्यासाठी म्हणजे बिनव्याजी हे 1 लाख रुपये मिळवण्याकरता महिलांनी अर्ज नेमका कसा करावा? म्हणजे साधे साधे प्रश्न आता या क्षणाला लाडक्या बहिणींच्या मनात असतील। दुसरं असं की काही शैक्षणिक पात्रता, अटी शर्ती, माझ्या लाडक्या बहिणी माझ्या लाडक्या बहिणी बऱ्याच अंशी त्या ठिकाणी काही अशिक्षित आहेत, काहींना माहीत नसतं। त्याच्यामुळे आमच्या शाखा स्तरावर त्या ठिकाणी आमच्या शाखा व्यवस्थापकडे गेल्यानंतर त्या ठिकाणी तो पूर्णपणे या संदर्भातली तपशीलवार माहिती देईल। त्यानंतर आमचा कर्जाचा अर्ज आहे, मी त्या ठिकाणी धोरण बनवत असताना जास्त किचकट अर्ज बनवू नका, कारण आपण जे पैसे देऊ त्याच्यासाठी मॉर्गेज आपण घ्यायचं नाही, कारण 1 लाखाचं कर्ज आहे, त्यांचा 1,500चा रिटर्न्स ते आपण त्याच्यामध्ये हप्ता त्यांचा बसवू आणि त्याच्यामुळे ब्रांच स्तरावर अर्ज मिळेल। आमची हेड ऑफिसला त्या ठिकाणी 4-5 जणांची या विषयासंदर्भात मार्गदर्शक टीम त्या ठिकाणी आहे आणि मग ब्रांच स्तरावर तो अर्ज आल्यानंतर स्क्रुटिनी होईल। सद्यस्थितीत आमच्याकडे हेड ऑफिसला बोर्डाकडे मंजुरीसाठी येऊ शकतो किंवा MD स्तरावर, CGM स्तरावर, पण आम्ही येणाऱ्या काळामध्ये हे प्रमाण नक्की वाढणार आहे, कारण प्रतिसाद प्रचंड प्रमाणावर मिळतो आहे। आम्ही शाखा स्तरावर अधिकार देऊन कशी प्रकरणं एक्सपिडाईट करता येतील आणि उद्योग व्यवसायात माझ्या लाडक्या बहिणी गुंतून राहतील याची काळजी आम्ही घेणार आहोत। प्रवीण भाऊ, कोणते व्यवसाय करावे किंवा तिने केले पाहिजेत याबद्दल काही क्रायटेरिया ठरवण्यात आलेला आहे का? नाही, अगदी महत्त्वाचा प्रश्न आपण उपस्थित केलात। मी मगाशी शिलाई मशीनचं तुम्हाला उदाहरण दिलं। आता झोपडपट्ट्यांमध्ये आपल्या त्या ठिकाणी अनेक आमच्या मध्यमवर्गीय गरीब महिला आहेत, त्या जर एखाद्या झोपडपट्टीमध्ये 5 जणी एकत्रित आल्या, कुठं कॉस्मेटिकचा व्यवसाय केला, कुठं पिशव्या बनवण्याचा केला, काही ठिकाणी आपल्या महिला भगिनी आपल्याला डबा बनवू शकतात। आज चाकरमानी जेव्हा कामावर जातात नोकरदार वर्ग, त्यावेळेला त्यांना डबा पुरवण्याचं काम होऊ शकतो। आता अशा प्रकारचे या योजनेमध्ये 41 व्यवसाय आहेत। MTDC कुठल्या व्यवसायाला कर्जाचा परतावा देते, हे 3 महामंडळे कशा पद्धतीनं देतात आणि या व्यवसायामध्ये या महिलांना त्या ठिकाणी बसवून त्या साच्यामध्ये त्या ठिकाणी कर्ज त्यांना आम्ही देणार आहोत आणि व्यवसायाला त्या ठिकाणी प्रवृत्त करणार आहोत। अनेक छोटे मोठे व्यवसाय यातनं होणार आहे काय की एक माणूस मोठा होण्यापेक्षा उद्या आम्ही एखाद्या साखर कारखान्याला कर्ज देतो 50-100 कोटीचं, मोठी रिस्क असते। आम्ही इकडे हजारो महिलांना त्या ठिकाणी 1-1 लाख देणार आहोत, रिस्कही नसते। त्याचबरोबर अनेक महिलांच्या हाताला काम मिळेल, महिला आर्थिकदृष्ट्या सबळ होतील
आणि त्याच्यामुळे मोदी साहेबांचा जो उद्देश आहे की गरिबाचं कल्याण, शेवटच्या माझ्या भगिनीला त्या ठिकाणी आपण सक्षम करण्यासाठी, सबळ करण्यासाठी सरकार पाठीशी आहे, ते माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी अशा प्रकारच्या योजनेच्या माध्यमातून करण्याचा आमचा अत्यंत प्रामाणिक प्रयत्न आहे. प्रवीण भाऊ, बचत गटातील महिलांना देखील म्हणजे किंवा बचत गटांना याचा कशा पद्धतीने फायदा होईल, त्यांनी ह्या योजनेमुळे त्यांना बूस्ट मिळणार आहे का? नाही, एक लक्षात ठेवा, याच्यामध्ये मी अत्यंत आपण वेळ देत आहे, मी आभार मानतो आपला की हा विषय आज लाखो महिलांपर्यंत पोचणार आहे आणि फार महत्त्वाचा आहे. आता महिला बचत गट हा वेगळा विषय आहे जी, महिला सहकारी संस्था, सेवा संस्था हा वेगळा विषय आहे जी, आणि या ठिकाणी लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळतात हा तिसरा घटक आहे. आता महिला बचत गटात या 1500 मिळणाऱ्या महिला असू शकतात, सेवा सहकारी संस्था महिलांच्या आहेत त्याच्यात असू शकतात, बरोबर. महिला मंडळ जी महापालिकेत वेगवेगळ्या प्रकारची काम करतात त्याच्यात 1,500 शासनाचे मिळणाऱ्या महिला असतील. आमचा क्रायटेरिया ज्या महिलांना 1,500 रुपये मिळतात, कारण आपला उद्देश काय, महिलाचं सबलीकरण, सक्षमीकरण, त्याच्यासाठी आपण 1,500 रुपये दिलेले आहेत. आपण केवळ 1,500 दिलेत आणि महिलांना सहानुभूतीवर जगायचं नाही आहे, महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे, बरोबर. आणि मग अशा वेळेला आमच्यासारख्याने पुढे येण्याची आवश्यकता आहे. सरकारनं पाठबळ सरकार देत आहे आणि मला वाटतं यातनं आम्ही निश्चितच काही सक्सेस मॉडेल उभी करू, यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. यामध्ये मी कर्ज घेतलं, यानंतर त्या कर्जाचे हप्ते तर त्या महिलेला द्यायचे आहेत, त्याचा आकृतीबंध नेमका कसा असणार आहे, म्हणजे याविषयी देखील सगळं ऑन पेपर ठरवण्यात आलेलं आहे का? नाही, 100% एखादी जेव्हा पॉलिसी आपण बनवतो त्यावेळेला फिजिबिलिटी रिपोर्ट, त्या ठिकाणी कर्जाचा परतफेड कशी होणार, या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच आम्ही धोरण बनवत असतो. आता 1500 रुपयामध्येच त्या महिला भगिनींचे हप्ते येऊ शकतात, कारण ही कर्ज आहेत ती 10,000ची असणार आहे, 25,000ची असणार आहेत, 50,000ची असणार आहेत, 1 लाखाची असणार आहेत. आणि मला वाटतं आम्ही ते 1500च्या आतच हप्ते बसतील, 1000, 1100, 1200 अशा प्रकारची ती योजना आहे. त्यांना वेगळे पैसे घेऊन हप्त्याची परतफेड करायला नको, अशा प्रकारची व्यूहरचना केली की शासनाच्या मिळणाऱ्या 1,500मध्येच त्यांना आम्हाला उभं करायचं आहे. काय कागदपत्र मी सोबत आणायची आहेत? तुमच्या ज्या ज्या वेगवेगळ्या शाखा आहेत मुंबई जिल्ह्यामध्ये, तिथे जात असताना चला माझं हे काम होणार आहे या आत्मविश्वासाने ती लाडकी बहीण घरातनं निघते, पण अशा वेळी काय कागदपत्र तिने सोबत ठेवली पाहिजे जर ती योजनेच्या अटी शर्तींमध्ये चौकटीत बसते तर? याच्यामध्ये ज्या महिला भगिनींची अकाउंट आमच्याकडे आहेत, ज्याचं मॅपिंग झालंय, म्हणजे आमच्याकडे साधारण 70-80 हजार अकाउंट्स आहेत ज्या अकाउंटमध्ये 1,500 रुपये येतात. तर आमच्याकडे ज्यांची अकाउंट आहेत त्यांच्यावर आम्ही पहिला प्रयोग करतोय, त्यांना आम्ही योजना लागू करतोय. त्याच्यामुळे ज्या बहिणींची लाडक्या अकाउंट आमच्याकडे नसतील त्यांनी पहिली अकाउंट्स त्या ठिकाणी आमच्याकडे आणावी लागतील, म्हणजे थेट आमचा त्यांच्याशी व्यवहार होईल. जर त्यांची अकाउंट्स त्या ठिकाणी दुसऱ्या बँकांकडे असतील तर त्या ठिकाणी एस्क्रो अकाउंटमधनं त्यांनी त्यांच्या त्या 1,500मधून त्या ठिकाणी परतफेड करायची असते. त्याच्यामुळे सर्वप्रथम जे मुंबई जिल्हा बँकेमध्ये अकाउंट्स आहेत ते या योजनेचा लाभ घ्यायला त्यांना प्राधान्यक्रम असेल. इतर बँकांमध्ये जे अकाउंट्स आहेत त्यांनी तात्काळ शिफ्टिंग करावी, मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेत असावीत. त्यामुळं नंतर त्यांना काहीच लागणार आहे, कुठल्याही प्रकारचं मॉर्गेज नाही, साधा अर्ज भरायचा, फोटो लावायचा आणि त्या ठिकाणी त्यांना कर्ज मंजुरीचं पत्र मिळेल. एकच अट, त्यांचं अकाउंट मॅपिंग केलेलं, जे अकाउंट 1,500 रुपये अकाउंटमध्ये येतात ते आमच्याकडे असलं पाहिजे, नसेल तर इस्क्रो अकाउंटमधनं देण्याचं त्यांनी ॲफिडेविट द्यावं. धन्यवाद प्रवीण दरेकरजी, आपल्या सगळ्या लाडक्या बहिणींना या योजनेबद्दल माहिती देण्याकरता आपण बराच वेळ दिला. पण हे मॉडेल जे आहे ते इतर देखील बँका खरं तर आपल्याकडे लागू करून लाडक्या बहिणींकरता राबवू शकता आणि या निमित्ताने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याकरता म्हणून एक पाऊल
पुढे टाकल्या जाईल हे निश्चित आहे. यानंतर इथे वेळ झाली का